डिसेंबरला बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग विभागात रोबोटिक लॅबचं उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते असं म्हणाले की आपण संस्थेमार्फत जगातलं पहिलं नवं टेक्नॉलॉजी सेंटर बनवतोय। त्याला 25 कोटी रुपये लागणार होते आणि त्यासाठी 25 कोटींचा धनादेश गौतम अदानी यांनी दिलेला आहे। त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलंच पाहिजे। आता शरद पवार यांनी अदानीचा असा उल्लेख करत या देणगीसाठी त्यांचे आभारही मानले। हे होतं केवळ निमित्त, मात्र त्यातनं शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातल्या घनिष्ठ संबंधांची प्रचिती आपल्याला येते। या दोघांमधली ही मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे। फक्त पब्लिक प्लेसमध्ये नाही, तर अगदी त्यांचे फॅमिली रिलेशनसुद्धा आहेत। त्यामुळेच कदाचित पवार आणि अदानी हे एकमेकांच्या अडचणीच्या वेळी एकमेकांसाठी धावून येत असल्याचं दिसून येतं। अदानी आणि त्यांच्या उद्योग विश्वावर जर हल्ले व्हायला लागतात, तेव्हा अनेकदा शरद पवार पुढे येतात आणि कव्हर फायर करतात। दुसरीकडे पवारांना राजकारणात काही डाव टाकायचा असतो किंवा राजकीय फायदा उठवायचा असतो, तेव्हा अदानी मदतीला धावून येतात। आणि मग त्यातूनच पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन मोठ्या नेत्यांची असलेल्या घट्ट आणि विश्वास संबंधांमुळे अदानी गेल्या काही वर्षात या दोघांमध्ये मीडिएटरची भूमिका पार पडल्याचे दिसून येतं। त्यामुळे पवार आणि अदानी भेटले की त्याची बातमी होते, मग काही दिवसांनी एखादी मोठी राजकीय घडामोड होते आणि या भेटीचा उलगडा होतो। आज सुद्धा पवार आणि अदानी एकत्र आले। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं। पण मुळात शरद पवार आणि अदानी यांच्यामध्ये एवढे जवळचे संबंध कसे निर्माण झाले? पवारांनी अदानींना कसं प्रोजेक्ट केलं आणि या दोघांनी एकमेकांविषयी काय म्हटलंय? त्यांनी परस्परांना अडचणीच्या वेळी कशी मदत केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी आजची ही स्टोरी। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही बघताय आजचा आवाज। शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे देशाचं राजकारण आणि उद्योग क्षेत्रात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या संबंधांपैकी एक आहेत। अदानी समूहावर जेव्हा जेव्हा संकट येतं, तेव्हा अनेकदा शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी असते। त्यामुळे मुळातच या दोघांची ओळख आणि त्यांच्या मैत्रीची सुरुवात कधी झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। शरद पवार आणि गौतम अदानी यांची ओळख 1980च्या दशकात झाल्याचं सांगितलं जातं। शरद पवार हे त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सर्वात शक्तिशाली नाव होतं, तर अदानी हे एक उगवते आणि तरुण उद्योजक होते। उद्योगांना प्रोत्साहन देणारे नेते अशी पवारांची नेहमीच ओळख सांगितली जाते। त्यांनी अदानींची व्यावसायिक जिद्द ओळखली। अदानींनी सुद्धा पवारांच्या विकासाच्या विजनशी जुळवून घेत गुजरात आणि महाराष्ट्रात आपले पाय रोवले। पण त्यांच्यातली ओळख ही केवळ राजकारणी आणि उद्योजक अशी मर्यादित राहिली नाही। पुढे ती परस्परांच्या मैत्रीत आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सुद्धा बदलली। एखादा उद्योगपती आपल्या उद्योगामुळे स्थानिक अर्थकारण बदलू शकतो, त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, म्हणून शरद पवार अदानींच्या पाठीशी होते असं सांगण्यात येतं। याशिवाय अन्य उद्योगपतींच्या तुलनेत अदानींची जवळची मैत्री तयार झाल्याने सुद्धा शरद पवार त्यांना वेळोवेळी साथ देतात असं चित्र दिसून आले। गेल्या 4 ते 5 वर्षात अदानी समूह वेगवेगळ्या आरोपांनी घेरला गेला। तेव्हा शरद पवार आणि अदानी यांच्यातल्या भेटींनी देशाचं लक्ष वेधून घेतलं। हिंडनबर्ग प्रकरणानंतर 2023च्या एप्रिलमध्ये अदानी स्वतः मुंबईतल्या शरद पवारांच्या सिल्वर योवा निवासस्थानी गेलेले। त्यावेळी त्यांच्या 2 तास बंद दारात झालेल्या चर्चेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। सगळे विरोधी पक्ष अदानींच्या विरोधात असताना पवारांसारख्या अनुभवी नेत्यानं त्यांच्याशी चर्चा करणं हे अदानींसाठी एक मोठं राजकीय कवच ठरलं होतं। त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये पवारांनी अहमदाबादमध्ये अदानींच्या कार्यालयाला भेट दिलेली। तिथं त्यांच्या हस्ते एका प्रकल्पाचं उद्घाटनही करण्यात आलं। त्याशिवाय कौटुंबिक कार्यक्रम किंवा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेकदा अदानींनी पवारांच्या आमंत्रणांवरनं बारामतीत हजेरी लावली आहे। विशेषतः बारामतीत सुरू असलेल्या शेतीविषयक प्रयोगांमधनं अदानींना व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली आणि अदानी समूहानं देशभर धान्य साठवणुकीसाठी जे सायलो उभं केलं, त्यामागे पवारांनी बारामतीत राबवलेल्या साठवणूक तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव आहे असं सुद्धा सांगण्यात येतं। विशेष म्हणजे पवार आणि अदानी यांनी अनेक वेळा एकमेकांचे जाहीरपणे कौतुक आणि प्रशंसा सुद्धा केली आहे। शरद पवारांचं 10 वर्षापूर्वी आलेलं लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र बरंच गाजलं होतं। पवारांच्या व्यक्तिगत, राजकीय आणि सामाजिक कार्यकिर्दीविषयी फारशा माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकातनं समोर आल्यात। पवारांनी या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत गौतम अदानी यांच्याविषयी केलेल्या लिखाणातनं या दोघांमधली मैत्री प्रकर्षानं समोर येते। पायाभूत सुविधा क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा असलेला कष्टाळू आणि साधा सरळ माणूस असा गौतम अदानींचा पवारांनी उल्लेख केलाय। असं लिहितात की अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झालाय। या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो। त्यांनी शून्यातनं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं। लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली। यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले। मग ते हिऱ्यांच्या व्यवसायात आले। तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता। पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती।
या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईकडे मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा हे वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हे शिवधनुष्य पिललं. आज 50,000 एकर जमिनीवर वसलेलं हे बंदर देशातलं सगळ्यात मोठं आणि अद्यावत बंदर आहे. गौतम हे नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमला सुचवलं की वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही तुम्ही उतरा. या पुस्तकात पवार पुढे लिहितात की एकदा प्रफुल्ल पटेलांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथं मी आणि गौतम एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पवारांनी मदत करावी. मी म्हणालो, उद्योग येतील पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऊर्जा निर्मितीसाठी या परिसरात प्रकल्प उभा करावा. अदाणी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणाला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांबद्दल फार काही घडतच असं नाही, पण गौतम अदाणी यांनी हा विषय लावून धरला आणि भंडाऱ्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथनं 3000 मेगावॅट वीज निर्मिती होईल याची काळजी घेतली. गौतम अदाणी यांनी ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज त्यांचे जवळपास 12,000 मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. खरं तर जाहीर कार्यक्रम असू देत, भेटीघाटी असू देत की पुस्तकात केलेलं कौतुक असू देत, शरद पवारांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून अदाणींची प्रतिमा उंचवणारी, त्यांना अनुकूल ठरणारी भूमिका घेतली आहे. एका अर्थाने देशामध्ये अदाणींना मोठी ओळख मिळालेली नव्हती, तेव्हा शरद पवारांनी त्यांना बारामतीत आणून त्यांच्या हस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करून, त्यांच्या प्रकल्पांना भेटी देऊन, तसंच त्यांच्याविषयी लिखाण करून त्यांना प्रोजेक्ट केल्याचं दिसतं. एकीकडे पवार अदाणींना अशी उभारी देत असताना दुसरीकडे अदाणीसुद्धा पवारांचं कौतुक करण्यात कसर ठेवत नाहीत. दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात अदाणींनी पवारांविषयीची आठवण केली आहे. ते लिहितात की आम्ही पवार कुटुंबियांसोबत एका ट्रिपला गेलेलो, त्यावेळी सगळे आपापल्या गाडीत व्यवस्थित बसलेत ना याची खात्री करूनच पवार स्वतः गाडीत बसले. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सुद्धा प्रत्येकाला बसायला जागा मिळाली असल्याची खात्री झाल्यावरच ते स्वतः स्थानापन्न झाले. या गोष्टी छोट्या वाटल्या तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते. अदाणी या लेखात पुढे असं लिहितात की सुमारे 10 वर्षापूर्वी पवारांनी मला बारामती भेटीचं आमंत्रण दिलं होतं. त्यांनी सुमारे 2 तास आम्हाला अत्यंत आपुलकीनं आणि आदरानं त्यांची बारामती दाखवली. एखाद्या नेत्यानं मनापासून प्रयत्न केले तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना कसा लाभ होऊ शकतो हे मला तिथे दिसून आलं. गेल्या काही वर्षातील आमच्या परिचयातनं मला आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली. ती म्हणजे पवारांच्या ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात. त्या माणसांच्या पडत्या काळात सुद्धा ते त्यांना साथ देतात. खरं तर शरद पवार कसे पाठीशी उभे राहतात याविषयी अदाणींनी हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं पाहिजे, कारण ते त्यांच्याच बाबतीत पुरेपूर ठरले. 2023च्या जानेवारीमध्ये अमेरिकन फर्म हिंडनबर्गनं अदाणी समूहावर स्टॉक मॅन्युप्युलेशनचे आरोप केले. त्यामुळे देशभरात एकच खळबळ माजली. मोदी सरकार आणि अदाणींमधले संबंधाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीनं तर संसदेत भाजपला या मुद्द्यावरनं चांगलंच घेरलं होतं. राहुल गांधी लोकसभेत मोदी आणि अदाणींच्या संबंधांवर आक्रमक भाषण देत होते. इंडिया आघाडीनं JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाची चौकशीची मागणी लावून धरली होती. अदाणीच्या दृष्टीनं ही अत्यंत आणीबाणीची वेळ होती आणि तेव्हाच शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अदाणींची बाजू घेतली. एका मुलाखतीत पवार असं म्हणाले की पूर्वी टाटा बिर्लांना लक्ष केलं जायचं, आता अदाणी अंबानींना केलं जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या उद्योजकांना विनाकारण वादात ओढणं चुकीचं आहे. JPCमध्ये सत्ताधारी पक्षाचं बहुमत असतं, त्यामुळे त्यातून सत्य बाहेर येण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं या प्रकरणाची चौकशी करणं अधिक योग्य आहे असं सांगतानाच शरद पवारांनी अदाणींवर झालेल्या आरोपांच्या टायमिंगवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता या सगळ्यात पवार आणि अदाणी यांचे संबंध हे जसे राजकारणी आणि उद्योगपती इतकेच मर्यादित राहतात का? तर नाही. तर त्यांच्यातली मैत्री ही दोघांपुरती सीमित राहिलेली नाहीये. गेल्या 10-12 वर्षात यामध्ये तिसरा कोण जोडला गेलाय, त्यामुळे ही मैत्री त्रिकोणी झाली असं बोललं जातं. हा तिसरा कोण सामान्यांच्या दृष्टीला सहसा पडत नाही, पण एरवी तो अदृश्य असला तरी अज्ञात नक्कीच नाहीये. पवार आणि अदाणी या दोघांसाठी सुद्धा हा तिसरा कोण खूप महत्त्वाचा आहे. पवारांसाठी हा कोण राजकीय लाभाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, तर अदाणींसाठी तो आपल्या उद्योगांच्या विस्तारासाठी. त्यामुळे गेल्या 10-12 वर्षात बहुतांश वेळा या दोघांच्या भेटीगाठी बैठका या तिसऱ्या कोणासाठीच किंवा त्यांच्या इच्छेने झाल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळातनं समोर येते. आता या दोघांमध्ये तिसरा कोण असा प्रश्न तुम्हालाही पडेल, पण त्याचं उत्तर तुम्ही सुद्धा शोधू शकता. त्यासाठी या दोघांच्या संदर्भातले 2 उल्लेख आणि त्याची क्रॉनॉलॉजी समजून घेतली पाहिजे. पहिला उल्लेख आहे तो म्हणजे शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचा, म्हणजे 2023मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीचा.
त्यामध्ये अनेक मुद्द्यांवरती भूमिका मांडतानाच काही धक्कादायक माहितीसुद्धा पवारांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुकूल होते, असा गौप्यस्फोट पवारांनी यात केलाय. 19 मध्ये राज्यात विधानसभांच्या निवडणुका झाल्यावर भाजप आणि शिवसेनेत दुरावा येऊ लागलेला. याच काळात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली. ती नेमकी कशासाठी होती याचा खुलासा या पुस्तकातनं झालेला आहे. पवारांनी त्यात असं म्हटले की 2019च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी भाजपनं सुरू केली होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता. आपण शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलोय हे मोदींचं विधानानं खमंग राजकीय चर्चा झाली होती. शिवसेनेबाबत मोदींना फारशी आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसनं सोबत यावं म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीमधील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा